नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू घरची आठवण. आज मी तुम्हाला चिंबोरी मसाला, क्रॅब मसाला दाखवणार आहे. तर आणि कांद्याची पात भाजी आम्ही कशी बनवतो ती दाखवणार. तर अशी फ्रेश फिश आली आहे, सुरमई, प्रॉन्स आणि क्रॅब्स हे तर चिकन आहे. तर किचनमध्ये पण बनते. ही मसूर मसाला आहे, ही मटर पनीरच्या भाजीला फोडणी दिलेली आहे, ही शेवभाजीला फोडणी दिली आहे आणि ही आलू मटरच्या भाजीला फोडणी दिली आहे. असे चारही साईडला 4 भाज्या ठेवल्या आहेत. तर आपण कांद्याची पात बघूया. तर पहिले पातेलं ठेवलं आहे, त्यात तेल गरम करत ठेवलं आहे, लसूण टाकलं आहे, जिरं मोहरी टाकली आहे. आता याच्यात आपण मिरच्या टाकूया. कांद्याच्या पातमध्ये जास्त मिरच्या टाकायच्या म्हणजे ती तिखट होते चांगली, कारण कांदे गोड असतात. त्यानंतर टोमॅटो टाकले, हळद टाकली, मुगाची डाळ टाकली आहे 2 वाट्या. कांद्याच्या पातमध्ये छान लागते मुगाची डाळ. तर असं सगळं व्यवस्थित एकत्र करून तेल सुटलं का मीठ टाकले 2 चमचे आणि ही 5 जुडी कांद्याची पात आहे, मोठी जुडी. तर असं थोडं पाणी सुटलं का याच्यावर थोडंसं बेसन स्प्रिंकल करायचं आणि झाली अशी. आता आपण चिंबोरी मसाला बघूया. तर त्यासाठी बेसन जे आहे ते ड्राय रोस्ट केलं आहे 1 वाटी. त्यात आलं लसूणची पेस्ट, हळद आणि मसाला टाकला आहे, मीठ टाकलं आहे, थोडी कोथिंबीर टाकली आहे. ते तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे टाका. हे बेसन भरायचं आहे त्या शेलमध्ये चिंबोरीच्या. असं हे सगळं मिक्स करून असं हे शेल भरून ठेवायचे. आता आपण फोडणी देऊया. तर पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. आता खडे मसाले टाकणार आहे. थोडं टाकायचे खडे मसाले. 7 चिंबोऱ्या आहेत ह्या. तर हे 2 टाकले प्रत्येकी खडे मसाले. जिरं टाकूया. तेल गरम होईल आता. त्यात फोडणीला लसूण टाकूया, छान टेस्ट येते त्याच्याने. आलं लसूणची पेस्ट तर टाकणारच आहोत आपण, पण फोडणीला लसूण टाकल्याने टेस्ट छान येते. कोथिंबीर टाकूया, 2 कांदे बारीक कापलेले. हे फ्राय झालं सगळं व्यवस्थित का आपण त्यात टॉमॅटो टाकणार आहोत. तर असं हे फ्राय झालं आहे. टॉमॅटो टाकूया, हे पण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. त्यात 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकूया. तर हे सगळं फ्राय झालं का 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला घरच्या आठवणचा आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. तर हे असं सगळं फ्राय करून घ्यायचं. आणि हे जे क्रॅब्सचे फक्त ते शेल आहे ना बेसनवालं, ते सोडून बाकी सगळं टाकून सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हा एक कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, जे नॉर्मली आपण घरामध्ये बनवतो, फ्राय करतो कांदा आणि खोबरं. ते त्यात सगळं टाकून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. तर हे सगळं मिक्स करून व्यवस्थित यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. हे पाणी गरम करत ठेवलेलं ते गरम पाणी टाकूया. वाफेवर पाणी ठेवूया. तर काढलं आहे झाकण. हे बॉईल व्हायला आले. याच्यामध्ये मीठ टाकू. आता जे शेल आपण भरलेले होते ते टाकूया आपण त्याच्यामध्ये. वाफेवरचं पाणी जे गरम झालं ते टाकूया. वरून गरम मसाला टाकूया आणि याच्यामध्ये आता कोकम टाकायची आहे. कोथिंबीर टाकली आहे, परत कोकम टाकली आहे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे हा चिंबोरी मसाला रेडी झाला आहे. क्रॅब मसाला, हे मड क्रॅब आहेत हे, आणि ह्या सगळ्या मादी होत्या. तर असं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.